हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आज 22 जानेवारी वार सोमवार आहे. संपूर्ण भारत राममय झालेला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या तऱ्हेने ठिकठिकाणी तयारी करीत आहे. अशीच तयारी आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा सुरू आहे. तर त्याची जी दृश्य मी आपल्याला दाखवित आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने छान छान रांगोळ्या टाकलेल्या आहेत. खूप सुंदर असं पूर्ण रोड म्हणजे एकदम सुंदर तऱ्हेने सजवलेला होता. बघा किती सुंदर रांगोळी पेंट केलेली आहे इथे. आणि रात्री जागून संपूर्ण इथल्या बायांनी सगळ्यांनी मिळून या रांगोळ्या काढलेल्या आहे. खूपच सुंदर होतं. बघा किती राममय वातावरण झालेलं आहे. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गुणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. आज अनेक शतकांची प्रतीक्षा संपली. आज प्रभू श्रीराम यांचे स्वगृही आगमन होत आहे. आजच्या शुभदिनी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन अयोध्येच्या मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत. आजच्या ह्या मंगलदिनी होणाऱ्या अविस्मरणीय सोहळ्याच्या सर्व श्रीराम भक्तांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा. 500 वर्षाच्या संघर्षाची फलप्राप्ती झाली, त्यामुळे आनंद होणं आणि तो साजरा करणं स्वाभाविक आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आजचा दिवस साजरा होत आहे, झालाही पाहिजे. परंतु एवढंसं पुरेसं आहे का? अयोध्येत राम दिमाखात विराजमान तर झाला, आता तो प्रत्येक मनात कसा विराजमान होईल हे पाहिलं पाहिजे. कसा बरं राम विराजमान होईल प्रत्येक मनात? त्यासाठी काय केलं पाहिजे? मनाची कुठली अवस्था प्राप्त झाली तर राम त्यात असेल. रामचरित मानसमध्ये तुलसीदास यांनी लिहून ठेवलं आहे. तेवढा आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे राम आपोआप आपल्या मनातही विराजमान होईल. काम कोह मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा, जिनके कपट दंभ नई माया, तिनके हृदय बसहु रघुराया. अयोध्या नगरीत आता रामलल्ला विराजमान होणार म्हणून राममय झाली आहे. सारा भारतवर्ष आनंदाने न्हाऊन निघाला आहे. घरोघरी दीपावलीची तयारी सुरू झाली आहे. जो तो आपापल्या परीने या उत्सवात सहभागी होत आहे. गावोगावच्या मंदिरात भजन कीर्तनाचा मेळा भरला आहे. तर माझी पण सकाळी तीच लगबग सुरू आहे. सकाळी सकाळी छान सडा रांगोळी घालून घेतली. तर रात्री आमच्याकडे इथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. तर सगळ्यांनी आपल्या दारासमोर छान सुंदर सुंदर रांगोळ्या घातलेल्या आहेत. मी सुद्धा घातली, पण संपूर्ण रांगोळीची क्लिप गहाळ झाली आहे, त्याच्यामुळे मी फक्त इथे फोटो देत आहे. अशी सुंदर रांगोळी मी घातलेली आहे. तर मी आता जात आहे महाआरतीला. आरतीचं ताट छान सजवून आणि बघा मी अशी तयारी केलेली आहे. तर आरती आहे सायंकाळी 7 वाजता. तर आरतीला उपस्थित राहणार आहे सदस्य महाराष्ट्र राज्य महिला आयोग व माजी नगरसेविका सौ आभाताई बिज्जू पांडे. आता थोड्याच वेळेस त्यांचं आगमन होणार आहे आणि महाआरतीला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही पण महाआरतीचं दर्शन घ्या आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घ्या. आभाताईंबद्दल सांगायचं झालं तर आभाताई खूप छान असं लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि खूपच छान काम करीत आहेत त्या आमच्या परिसरामध्ये. तर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता महाआरतीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग जास्तीत जास्त संख्येने येऊन कार्यक्रमाची शोभा
तर अशा प्रकारे महाआरती संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाचं वितरण होतं. तो सुद्धा कार्यक्रम खूप छान झाला. तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस साजरा केला आणि रामलल्लाचे स्वागत केले आणि दीपोत्सव साजरा केला. तुम्ही आजचा दिवस कसा साजरा केला ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी.